महायुतीचं जागा वाटप होईल तेव्हा होईल, पण त्याआधीच पुण्यामध्ये भाजपच्या विद्यमान आमदारांसमोर त्यांच्याच पक्षाच्या माजी नगरसेवकांनी तिकिटासाठी कडवं आव्हान उभं केलंय। विशेष म्हणजे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर दंड थोपटण्यासाठी अमोल बालवडकर यांसारख्या नव्या युवकाला पक्षातूनच नेमकं कोणी बळ दिलंय हेच अनेकांना उमजेन असं झालंय। पाहूयात पुणे भाजपात नेमकं चाललंय तरी काय। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी इच्छुकांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करण्यावर भर दिलाय। विधानसभा निवडणुका 2 महिन्यावर येऊन ठेपल्यानं पुणे भाजपमध्ये विद्यमान आमदारांच्या विरोधात इच्छुकांची भाऊ गर्दी झाली आहे। होय, विधानसभा लढणार आणि जिंकणार, फिक्स आमदार, सगळ्यांचा हक्काचा माणूस अशा घोषवाक्यातून इच्छुकांनी ब्रँडिंगला सुरुवात केली आहे। आता कोथरूडचं उदाहरण बघा। सगळ्यात सेफ मतदारसंघ म्हणून चंद्रकांत पाटलांनी मतदारसंघ निवडला। त्यासाठी मेधा कुलकर्णी आणि मुरली मोहोळ या इच्छुकांना दिल्लीला खासदार म्हणून पाठवलं। मात्र आता रक्षाबंधनाचा मुहूर्त साधत बाणेरच्या अमोल बालवडकरांनी थेट आमदारकीवर दावा ठोकला। निश्चितपणे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष एक कार्यकर्ता म्हणून, एक कार्यकर्त्याला आणि जनतेचा कल म्हणून, एक जनतेतील मत म्हणून, जनतेचं मत ऐकून त्या ठिकाणी मला संधी देईल असं मला वाटतं। अमोल बालवडकरच्या त्या खुल्या आव्हानामुळे चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या दहीहंडीला दांडी मारली। पण तेच चंद्रकांत पाटील थेट गुंड गजामारणेच्या मंडळात कसे पोहोचले याचं गौडबंग आलंय। दुसरीकडे शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना कुणी डिस्टर्ब केलंय ते बघा। हा फोटो बघून तुम्हाला काही आठवतंय? वर्षभरापूर्वी औंध भागात नरेंद्र मोदींचं मंदिर बांधून एका रात्रीत ॲडव्होकेट मधुकर मुसळे प्रसिद्धीच्या झोतात आले। आता त्यांचाही इच्छुकांच्या यादीत समावेश आहे की शिवाजीनगर मतदारसंघावर मला काम करण्याची संधी द्यावी आणि मला खात्री आहे की पक्षाच्या चौकटीत काम करीत असताना आणि आम्ही जे काही काम करून दाखवलं त्या कामाला अनुसरून मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी पक्ष आणि पक्षातील नेतृत्व मला संधी देईल। मुसळे कमी होते म्हणून की काय? माजी आमदार पुत्र सनी निमणही आमदारकी डोळ्यासमोर ठेवून मोठमोठे आरोग्य शिबिरं घेत आहेत। ते सध्या भाजपत असले तरी त्यांची फिल्डिंग काँग्रेसमधून सुरू असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। कदाचित त्यामुळेच ते तुर्तास कॅमेऱ्यासमोर येणं टाळतायत। आता माधुरी मिसाळ यांच्या पर्वतीत काय चाललंय तर तेथे माजी सभागृह नेता श्रीनाथ भीमालेंनी पार दणका उडून दिला। नक्कीच येणाऱ्या पुढील काळामध्ये नागरिक म्हणून पोहोचणे, विकास कामं पोहोचवणे, मोदीजींची कामं, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं काम, राज्य सरकारचं काम पोहोचवायचं आणि आपला परफॉर्मन्स नागरिक पोहोचून ही निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या कडनं लढवायची ही मला आशा आहे। आणि खडकवासल्यात 3 टर्म आमदार राहिलेल्या भीमराव तापकीर यांच्या मतदारसंघात माजी उपमहापौर प्रसन्न जगताप यांनी जोरदार बॅनरबाजी सुरू केली आहे। पक्षाने जर ही जबाबदारी माझ्यावर सोपवली तर मी दुसऱ्या उमेदवारांपेक्षा किंवा आतापर्यंतचे जेवढे उमेदवार झालेले असतील त्यांच्यापेक्षा मोठ्या फरकाने विजय मिळवेल अशी मी खात्री देतो। दरम्यान खडकवासला मतदारसंघावर अजित पवारांचा डोळा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कॅन्टोन्मेंटमध्ये विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना त्यांच्याच भावाकडून म्हणजे माजी मंत्री दिलीप कांबळेंकडून आव्हान मिळू शकते। एकंदरीत पुणे शहरातील सर्व भाजप आमदारांना पक्षश्रेष्ठींनी गॅसवर ठेवल्याचं पाहायला मिळतंय।